अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. अनंत चतुर्दशीचे व्रत करतात. अनंता कसा पूजतात? अनंता म्हणजेच भगवान विष्णूंची पूजा. ही पूजा करताना कोणी कोणी व्यंकटेश स्तोत्राचे 21 वेळा पठण करतात. रात्री 12ला ही पूजा करतात आणि ही पूजा करताना शुद्ध म्हणजे पवित्र आंघोळ करून स्नान करूनच ही पूजा रात्री 12ला करावी. आणि एका कलशामध्ये पाणी घेऊन आपण जसं पूजा मांडतो तशी पूजा करून भगवान विष्णूंचा फोटो किंवा काही असेल तो लावा. आणि अनंताच्या गाठी 14 गाठी घ्यायच्या असतात. 14 गाठी म्हणजे आपला कलावा दोरा असतो किंवा पिवळा सुती दोरा असतो, त्याच्या 14 गाठी करायच्या आणि त्या पूजायच्या असतात. आणि हा दोरा आपल्या हातात बांधायचा. वर्षभर आपल्या हातामध्ये हा दोरा राहतो की तो पुढील अनंत चतुर्थीलाच विसर्जन करतात. आणि या दिवशी व्यंकटेश स्तोत्र ज्यांना शक्य असेल त्यांनी तितक्या वेळेला विषम संख्येमध्ये 3, 5 असं नाही का, विषम संख्येमध्ये तुम्ही त्याचे पठण करू शकता. आणि 21 वेळा जर पठण करायला जमल्यास अतिउत्तम, म्हणजे एक मंडल पूर्ण होते. भगवान विष्णूंची सेवा करताना प्रसादासाठी खीर किंवा बुंदीचा लाडूसुद्धा तुम्ही ठेवू शकता. लाडूमध्ये 14 लवंगा म्हणजे फुलवाल्या जे लवंगा असतात ना, त्या लवंगा तुम्ही लाडूमध्ये खोचायच्या, म्हणजे फुलाची बाजूवर आणि दांडाखाली. आणि हा लाडू भगवान विष्णूंच्या पुढेच प्रसाद म्हणून ठेवायचा किंवा जमल्यास खिरीचा नैवेद्यसुद्धा चालतो. अनंत म्हणजे ज्याला कधीच अंत नाही, असा ज्याला आदी नाही आणि अंतही नाही, असं अनंत पूजल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती तर होतेच होते आणि जे भौतिक सुखही मिळतात. चांगलं आरोग्य, घरामध्ये आपल्या सुख समृद्धी नक्कीच येते ह्या व्रताने. एकदा जरूर अनुभव घेऊन बघा. तुम्ही हे व्रत नक्की करा, कारण हे व्रत वर्षातून एकदाच येते. तशी भगवान विष्णूंची सेवा ही 3 वेळाच केली जाते. वैकुंठ एकादशीला, कोजागिरी पौर्णिमेला आणि अनंत चतुर्दशीला. या दिवशीच भगवान विष्णूंची सेवा केली जाते. म्हणजे त्या दिवशी ते साक्षात पृथ्वीवरती येतात. आणि असं नाही की ते येतात म्हणूनच पूजा करायची. आपल्या इच्छेने आपण किती व्यंकटेश स्तोत्र पठण करा, पण ही भक्तिभावाने आणि श्रद्धेने जरूर करा ही पूजा तुम्ही, आणि ह्याचा अनुभव नक्कीच चांगला येईल. मी दीपाली. माझ्या चॅनल लाईक करा.